दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ। नमस्कार मित्रांनो, आपल्या तुमच्या दत्तात्रय स्पिरिच्युअल ज्ञान या चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे। पितृदोषाबद्दल आपण खूप ऐकत असतो। खरंच पितृदोष असतो का? आणि घरात किंवा आपल्या आयुष्यात पितृदोष असल्यास त्याचे काय लक्षण असतात ते आज मी व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्याने तुम्हाला कळेल की तुमच्या घरात किंवा तुमच्या जीवनात पितृदोष आहे की नाही। व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंट करू शकता। सगळ्यात पहिले लक्षण जर पितृदोषात येते ते तुमच्या कुंडलीत प्रत्यक्ष असेल किंवा तुमच्यावर प्रभाव असेल, त्यावेळी सुरुवातीला प्रत्येक दिवशी सकाळी झोपेतून उठल्यानंतर काही वेळाने तुमचे डोके दुखायला सुरुवात होणे। फक्त सकाळचेच तुमचे डोके दुखेल, बाकीच्या वेळी म्हणजे दुपारी किंवा रात्रीच्या वेळी तुमचे डोके दुखणार नाही किंवा तुमचे डोके भारी भारी झाल्यासारखे वाटेल किंवा एक तणाव किंवा प्रेशर असल्यासारखे जाणवेल। त्यावेळी तुम्हाला असे वाटेल की माझी झोप पूर्ण झाली नाही म्हणून दुखत असेल किंवा भारीपणा जाणवत असेल, पण तुम्ही कितीही झोप काढली तरीही दररोज सकाळी तुमचे डोके असे दुखणार, जर पितृदोष तुमच्या कुंडलीत किंवा तुमच्यावर प्रभाव असेल तर। आता दुसरा प्रभाव ही झोपण्यासंबंधी आहे। खास करून अमावस्याच्या 1-2 दिवसाआधी किंवा 1-2 दिवसानंतर जसे तुम्ही रात्रीचे झोपाल त्यावेळी तुम्हाला असे वाटेल की तुम्हाला कोणीतरी बोलवत आहे, आणि जसे उठाल किंवा जागे व्हाल तसे तुम्हाला खूप तहान लागेल किंवा सारखे पाणी पिऊ वाटेल, म्हणजे खूप तहान जाणवेल तुम्हाला। अर्थात पितृ तुम्हाला ह्या गोष्टीतून हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की ते असंतुष्ट आहेत किंवा अतृप्त आहेत। आता ह्यानंतरचे लक्षण हे आहे की समजा तुमचे जीवन व्यवस्थित चालू आहे, पण जर घरात मोठी पूजापाठ सारखे प्रोग्राम होणार असेल त्यावेळी तुमच्या घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप वाद होतील। जसे गणपतीचा सण किंवा नवरात्री किंवा दिवाळी किंवा होळीचा सण असो, पूर्ण तयारी झाली रे झाली, काही ना काही कारणाने वाद होणारच। अर्थात कोणतेही शुभ कार्य असो त्यावेळी 101% तुमच्या घरात ऐन मोक्यात वाद होणार आणि करणारे कार्य रागाच्या भरात पूर्ण होणार नाही, आणि जरी करण्याचा प्रयत्न केला तर एकाचे तोंड एकीकडे आणि दुसऱ्याचे दुसरीकडे, अशा अवस्थेत ते कार्य पूर्ण होणार। असे लक्षण सतत तुमच्या घरात होत असेल तर तुमच्या घरात खूप मोठा पितृदोष आहे हे समजावे। काही लोकांच्या मनात येईल की असे वाद होतात लाईफमध्ये, पण मित्रांनो ह्यात अजून एक गोष्ट निदर्शनास आणून देतो तुमच्या। जर नॉर्मल वाद असतील तर ते आपण समजू शकतो आणि ते कधीही होऊ शकतात, पण जर घरात काही शुभ दैवी कार्य होत असतील आणि त्यात अशा प्रकारचे वाद पूजापाठ करण्याआधी होत असतील तर ही काही नॉर्मल गोष्ट नाही, समजून जा की हे पितृदोषाचे लक्षण आहे। कारण तुमच्या घरात दैवी कार्य सुरळीत पार पडू देत नाहीत। आता ह्यानंतर जे लक्षण येते, ज्यावेळी तुम्ही नवी गाडी घेता, अर्थात पितृदोष घरात असेल तर नवी गाडी घेता येत नाही, पण तरीही तुम्ही तुमच्या कष्टाने, मेहनतीने किंवा तुमच्या जिद्दीने 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर गाडी घेतली, तेव्हा तुम्ही गाडी काढताना पडणारा त्रास किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर गाडी काढा, गाडी काढल्यानंतर ती गाडी सतत खराब होणे किंवा ऍक्सिडेंट होणे, त्याने तुम्ही कमवलेले पैसे त्या गाडीच्या मेंटेनन्स मध्ये खर्च होणे, म्हणजे एक प्रकारचे तुम्हाला वाहन सुख मिळू न देणे, हा पण एक प्रकारचा पितृदोषाचा लक्षण आहे। यानंतर अजून एक लक्षण येते, जसे घरात नॉर्मल जीवन चालू आहे आणि महिन्यातली अमावस्या यायच्या 1-2 दिवसाआधी व 1-2 दिवसानंतर किंवा जर घरात शुभ कार्य असो किंवा तुम्ही कोणत्या तरी शुभ कार्यासाठी शुभ स्थळी जाणार असाल त्यावेळी घरातल्या मुख्य व्यक्तीच्या तब्येतीत बिघाड होणे, अशी अवस्था होते की त्यांना दवाखान्यात जावे लागते किंवा असे होईल की फॅमिलीमधले बहुतेक लोक आजारी पडतील। ह्या लक्षणाला सुद्धा पितृदोष बोलले जाते। यानंतर लग्नाचे वय झाले आहे तरी लग्न न होणे किंवा लग्नाचे वय निघून चालले आहे तरी लग्न न होणे, हे सुद्धा पितृदोषाचे लक्षण आहे। जर त्या व्यक्तीचे लग्न झाले तर पुढे जाऊन वंशवृद्धी होत नाही, अर्थात गर्भपात होण्यासारख्या समस्या उभ्या राहतात किंवा नाना प्रकारचे त्रास गर्भ राहिल्यापासून होऊ लागतो, म्हणजेच पितृ साथ देत नाहीत असा त्याचा अर्थ होतो। आणि जर ह्याच्या उलट गर्भ राहिल्यापासून ते बाळ जन्म होईपर्यंत कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही तर समजून जा की तुमच्या पाठीशी पितरांचा आशीर्वाद आहे। ह्यानंतर जर आपण कमवत असतो त्यामध्ये आपले खर्च जास्त होतो आणि कर्ज वाढत राहते। यामध्ये 2 लक्षण दिसतील,
एक जो येतो त्यांना कमवण्याचे मार्ग मिळत नाहीत, मग कितीही प्रयत्न केला तरी काम मिळत नाही. आणि दुसरा जो प्रकार येतो ते पैसा कमवण्याचे मार्ग खूप आहेत, म्हणजे इन्कम ऑफ सोर्स आहे पण पैसा टिकत नाही. मग तो पैसा मेडिकलसाठी खर्च होतो किंवा तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा आपल्या उन्नतीसाठी पैसा खर्च करून ही हवे तसे फळ न मिळणे, किंवा तुम्ही कुठे बाहेर जाण्यासाठी तिकीट काढले असेल आणि अचानक तुमची तब्येत खराब होऊन पैसा खर्च होणे. थोडक्यात काय तर तुमच्या जवळ पैसा येतोय पण वायफळ खर्च होतात, अर्थात कोणत्या ना कोणत्या मार्गाने खर्च होत राहतो. किंवा बिझनेस असेल तरी योग्य बिझनेस न मिळणे, अर्थात जो बिझनेस करेल त्यात घाटा होणे, मग एक बिझनेस बंद करून दुसरा चालू करणे, अशा प्रकारचे लक्षण दिसत असतील तर पितृदोष असू शकतो. म्हणून ह्याकडे लक्ष देऊन कार्य करावे. ह्यानंतर मुख्य गोष्टीकडे लक्ष द्या किंवा ऑब्झर्व करा. महिन्यातून 2 एकादशी येत असते, एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष. ज्या दिवशी एकादश असेल किंवा ज्या दिवशी विनायक चतुर्थी असेल, जर घरात मद्यपान करणारा व्यक्ती असेल तो ह्या दिवशी नक्की मद्यपान करेल किंवा त्याच्यासमोर तशी परिस्थिती उभी राहील आणि मद्यपान होत नसेल तर वाद होतील घरात. किंवा ह्यापुढेही मी सांगेन, अमावस्या यायच्या 1-2 दिवसाआधी किंवा 1-2 दिवसानंतर नाना प्रकारचे त्रास उद्भवतात. जसे समजा घरात शांतता राहत नाही, घरातले लोक एकमेकांवर तोंड टाकतात किंवा भडकतात किंवा चिडायला सुरुवात करणे किंवा अचानक तब्येत खराब होणे किंवा गाडी असेल तर गाडी खराब होणे किंवा त्याच वेळी कोणाशी ना कोणाशी वाद होणे. जर कर्ज असेल तर कर्जदार त्याच वेळी सतवतो किंवा तुम्ही ह्या सर्व कारणाने एका मानसिक तणावाखाली येणे, ह्या प्रकारचे घरात लक्षण दिसत असेल किंवा तुमच्या लाईफमध्ये असे होत असेल तर कोणत्या तरी चांगल्या ब्राह्मणाकडून जाणून समजून विधीपूर्वक शांती करून घ्यावी. बघा, देव सुद्धा तुम्हाला मदत करू शकत नाही जर तुमचे पित्र नाराज असतील तर, कारण पित्रच त्या देवाला तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. मग तुम्ही देवाला दोष देता किंवा नशिबाला दोष देत बसता. मुळात जगातले जेवढे ऐश्वर आहे ते तुम्हाला पितृसेवेने मिळत असतात. म्हणूनच तर देवाने त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त दिवस दिले आहे पितृपक्षात. आणि 3 पिढी हे कार्य चालते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हेच ग्राह्य धरतात. माझी एक विनंती किंवा सल्ला आहे, जे पण हा व्हिडिओ बघत असतील त्यांना, ज्यांनी आपल्याला जन्म दिला किंवा जे आपले सगळे सोयरे असतील, अर्थात ज्यांचा मृत्यू झालेला असेल, त्यांची सेवा पितृपक्षात नक्की करा. देव तर नंतर येतील तुमच्या हाकेला धावून, पण पितृ सर्वात आधी तुमची मदत करतील हे नक्की. एक वेळेस तुम्ही देवाची सेवा नका करू, पितरांची सेवा नक्की करा. ते सर्व सुखोपभोग तुम्हाला देऊ शकतात. आणि जेवढे दुःख दारिद्र्य आपल्याला बघायला मिळते ते ह्या गोष्टीचा त्रास असल्या कारणाने जास्त बघायला मिळतात. असो, जर तुम्हाला योग्य ब्राह्मण मिळत नसतील तर आपल्या चॅनलवर मी पितराची शांती किंवा विधी कशी करावी त्याचा व्हिडिओ अपलोड करेल. जर तुम्हाला त्या संबंधी जाणायचे असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा, मी तुमच्यासाठी तसा व्हिडिओ बनवेल. असो, तुम्ही श्रोते खुश आणि मस्त राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.